सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। छत्रपती संभाजीनगर बजाज नगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवास्तिक मंडळाच्या वतीनं आपण कालपासून ब्रह्मविद्या निरूपण कार्यक्रम करत आहोत। काल आपले 2 सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रपंच हा विषय आपण बघितला, त्याचं चिंतन केलं आणि तो एकदाचा आटोपला आपण, बरोबर ना? आटोपला कारण तो काय आटपणारा विषय नाही आहे, पण आपण आपल्या कडेने आटोपला। तर त्याच्यावरती आपण प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून थोडंसं चिंतन करणार आहोत। विषय खूप अवघड नाही, मी प्रश्न विचारील, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा, हात वर करा शक्यतो। प्रपंचाचे प्रकार किती व कोणते सांगा डॉक्टर साहेब। कारण प्रपंच आणि कार्यप्रपंच हे प्रपंचाचे 2 प्रकार आहेत। अजून 2 प्रकार कोणते आहे सांगा दादा साहेब। सूक्ष्म प्रपंच आणि स्थूल प्रपंच। आता हे जे सूक्ष्म प्रपंच आहे तो कधी आणि स्थूल प्रपंच कधी, थोडक्यात सांगता येईल का? सांगा काका साहेब। मळ घेण्याच्या अगोदर सूक्ष्म आणि मळ घेतल्यानंतर स्थूल प्रपंच। आता खूप स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही हुशार झालात। आणि कारण प्रपंच पुढे येणारच आहे। प्रपंचातील नित्य प्रपंच कोणता व अनित्य कोणता? मग नित्य कोणता आहे भगिनींमध्ये? नित्य प्रपंच कोणता आहे? प्रपंचाचा सर्वात जास्त संबंध तुमचा येतो, तर तुम्हाला नित्य प्रपंच समजणं आणि अनित्य प्रपंच समजणं खूप गरजेचं आहे। कोण सांगता येईल नित्य प्रपंच कोणता? आमचं सारा नित्यच आहे म्हणा, अनित्य काहीच नाही आहे। सांगता नाही येत, तुम्ही ऐकलं ना सकाळी, काल ऐकलं, आज ऐकलं, सांगा दादा साहेब। नित्य प्रपंच कोणता आणि अनित्य प्रपंच कोणता सांगा काका साहेब। कारण प्रपंच हा नित्य आहे आणि कार्यप्रपंच हा अनित्य आहे। प्रश्न तेच असतात, उत्तर तेच असतं, फक्त तो थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला असतं। तर प्रपंचात तुमचं कन्फ्युजन व्हायला नको, तुमचा प्रपंच अगदी व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणून व्यवस्थित मी सेट करतोय, लक्षात घ्या। तेच काय विचारतोय। अव्यक्त प्रपंचात व व्यक्त प्रपंचास काय म्हणतात? अव्यक्त प्रपंच कोणता? आता सांगा। अव्यक्त प्रपंच कोणता? कारण प्रपंच। आणि व्यक्त प्रपंच कोणता? कार्यप्रपंच। उत्तर तेच आहे, परंतु सेटिंग एकदम व्यवस्थित झालं पाहिजे। प्रपंच कशापासून तयार होतो त्यांची नावे सांगा। अष्टधा प्रकृती कोणते कोणते? हां, पंचभूते आपण ज्याला म्हणतो, 5 भूत 3 गुण, ना? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सत चित। सच्चित नाही, मग काय? रज तम सत आहे की नाही? बर, कारण प्रपंचात दुसरे नाव काय आहे? कारण प्रपंचात दुसरे नाव काय आहे सांगा बरं साहेब। कारण प्रपंचात दुसरे नाव काय आहे? नाही काका साहेब? मूळ प्रपंच, तोच मूळ प्रपंच आहे ना। कारण प्रपंच तोच मूळ, जो मूळ आहे तोच कारण। उत्तर तेच आहे, परंतु ते आता प्रपंच हा कोणत्या देवतेच्या स्वरूपी असतो सांगा ना मग जोरात। अष्टभैरव ह्या देवतेच्या स्वरूपी अव्यक्त असताना हा प्रपंच असतो। प्रपंचाच्या ठिकाणी असलेल्या भूतांना कोणकोणत्या देवतेचा व्याप असतो? हात वरती करायचा आणि मग सांगायचं। सांगा पाटील साहेब, सांगा। विश्व, चैतन्य, माया आणि परमेश्वर। याचं कारण काय? त्या उच्च स्थानीचे आहे, कारण विश्वेच्या खालून प्रपंच येतो।
कारण अष्टभैरवाच्या वरती जे येतील त्याचा व्याप हा प्रपंचाचा असतो आणि अष्टभैरवाच्या ठिकाणी प्रपंच असल्यामुळे त्याच्या खालचा ज्या देवता आहे त्याच्या उच्चस्थानी जात नाही, हे लक्षात घ्या. प्रपंचातील भूतांचा स्वरूप धर्म सांगा. भगिनी, प्रपंच कसा आहे? कसा आहे? जड आहे. मग टेन्शन कायला घेता एवढं? सांगायला टेन्शन. प्रपंच जड असतो एवढं तुमच्या लक्षात जरी आलं तरी खूप झालं. त्याला काही भावना नाही, त्याला काही विचार नाही. प्रपंच जड असतो. भूतांना कोणत्याही प्रकारचा म्हणजे अष्टता जे प्रकृती आपण ज्याला म्हणतो त्याला कोणत्याही प्रकारचा स्वरूप धर्म नाही, भावना नाही. त्याच्यावर भांडण करण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही आमच्या इकडं हे कचरा का टाकला, त्याला काही स्वरूप धर्म नाही. टाकला, वाद घालायचं काही कारण नाही. इकडं का सरकले, तिकडं का गेले, आमचं भांडं किती दिवसापासून नेलं आहे, का आणलं नाही, त्याच्यातून वाद घालायचं. कारण प्रपंच जड असतो, त्याला काही स्वरूप धर्म नसतो. कशावरून वाद होतो अजून? हां, मग जागेवरून. त्याला काही स्वरूप धर्म नाही, एवढं लक्षात घ्या. ते जागा आहे ना, ती जागा कुठून जात नाही जागेवरून, परंतु तुम्ही मात्र जागेवरून सरकतात. आलं का लक्षात? प्रपंचातील या भूतांना कशाचे ज्ञान नसते, लक्षण नसते. हे जे अष्टधा प्रकृती आहे त्याचा कशाचं ज्ञान असतं आणि कशाचं ज्ञान नसतं सांगा आता. हां, सो ओळखीचं कोणत्याही प्रकारचं त्यांना ज्ञान नसतं. होणे उरणे आहे की नाही, हे कोणत्याही प्रकारचं त्यांना ज्ञान नसतं. त्यांचं लक्षणं बी तेच आहे, होणे उरणे पुरणे असे त्यांच्यामध्ये काही नसतं. ज्ञान असण्याचा विषयच येत नाही. प्रपंच अव्यक्ती स्वरूपी व्यक्त स्वरूपी कशाच्या आधाराने राहते? आता सांगा वालराव साहेब, अव्यक्त स्वरूपी कशाच्या आधाराने राहते प्रपंच? मायेच्या आधाराने राहतं. हे कितीतरी वेळा झालं. प्रपंचातील पंचभूते 3 गुण पदार्थाचे लक्षण सांगा. प्रपंचातील पंचभूते 3 गुण या पदार्थाची लक्षणं सांगा. हां सांगा. लक्षण संरक्षण विचारलं मी. लक्षण सांगा. आत्ताच प्रश्न येऊन गेला पाठीमागचा, गुगली प्रश्न आहे. त्याला काही स्वरूप काहीच नाही ना. ओळखीचं ज्ञान नाही, लक्षण काय आहे त्याचं? होणे उरणे पुरणे असं काही नाही आहे, हेच त्याचं लक्षण आहे. ते परत तुम्हाला विचारतोय. जीवातील व प्रपंचातील सारखेपणा सांगा आता. जीव आणि प्रपंच कुठं कुठं सारखं आहे? दोन्ही पदार्थ नित्य आहे, दोन्ही पदार्थ अनात्तीचे आहे आणि ते दोन्ही पदार्थ स्वतंत्र आहे. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा सारखेपणा काय आहे? जीवालाही कोणाच्याही आधारा व्यतिरिक्त राहता येत नाही. अव्यक्त स्वरूपी जीवसुद्धा मायेच्या आधाराने राहतो, व्यक्त स्वरूपी प्रपंचाच्या. तसं प्रपंचसुद्धा अव्यक्त स्वरूपी अष्टभैरवाच्या, व्यक्त स्वरूपी मायेच्या, म्हणजे आधाराशिवाय दोन्हीही राहू शकत नाही. आलं का लक्षात? आता प्रपंचाच्या अनुषंगाने खूप छोटे प्रश्न आहे, मग त्याच्यातले थोडंसं जनरल नॉलेज ॲड केलेलं आहे. देवपूजा करताना काय म्हणावे, ती कशी करावी? आता तरी सांगा. देवपूजा करताना काय करता तुम्ही? नाम घ्यायचं. कोणाचं नाम घ्यायचं? सासू सासऱ्याचं का आणखीन कोणाचं? ते सांगा ना, नाम कोणाचं घ्यायचं? सिस्टम सांगितली पाहिजे. काहीतरी जनरल आपण देवपूजा करताना काय करतो? हातसोळे करतो, मग विशेष हातात घेतो, मग कपाळाला लावतो, लावताना मग लीळा आठवतो, स्मरण करतो, चिंतन करतो, का पोरांना शिव्या देता देवपूजा करतो, काय करतो हे आपण सांगायचं, आपला अनुभव सांगायचा. हां, तुम्ही काय करता त्याच्यावरून लक्षात येतं. आलं का लक्षात? आता देवपूजा करताना कशी करावी, काय करावी झालं. मग स्थानवंदनाच्या वेळेस आचार सांगा. स्थानवंदनाचा, स्थानाला जाता ना तुम्ही, तिथला आचार काय आहे?
आचार विचार काय नसतो बाबा, बाकीचेच पदार्थ असतात. कधीही कोणत्याही स्थानाला जायच्या अगोदर त्या स्थानाची लीळा माहिती करून घेणे, नाही तर उठले आणि सुटले, त्याला काय अर्थ नाही. मग लीळा आठवत स्थानाजवळ जाणे, गेल्यानंतर 2 दंडोत घालणे, अव्यक्ती भावने, चतुर्विध दुःख करणे, मग स्थानवंदन करताना तिथली लीळा आठवत वंदन करणे, मग परत दंडोत घालून स्मरण करणे, लीळेचं चिंतन करणे. अगदी सोपं आहे, परंतु हे करतं का? कोण करतं? हात वर करावर, एवढा वेळ आहे का बाबा? हां, तेवढं पाहायचं. राहण्याची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था, अगोदर बाबाला जाऊन सांगणे, बाबा आलो, लगेच आलो, तुम्ही तयारीच करून ठेवा. बरोबर. ते कसं आहे, जे पोटी ते होटी, असं देवाचं तत्त्व आहे, सिद्धांत आहे, धर्म सिद्धांतावर चालतो. भालेराव साहेबांचं कसं आहे, जे पोटी ते ओटी. हां, राहतात. बरोबर बरोबर. परमेश्वराच्या सन्निधानातील जास्तीत जास्त भक्तांची नावे सांगा बरं. आपण सोडून सांगा दुसरे कोण कोण. आचार्य नागदेव, अजून महादाईसा, अजून माईंभट, अजून बाईसा, अजून नाथोबा, अजून आपण आता सन्निधानातले भक्त विचारले, त्याच्यामुळं कितीतरी नावं आहे बरं की नाही. आणि तुम्हाला विचारतो का कोणता भक्त तुम्हाला आवडतो जास्त, सांगा का कसं आहे. सन्निधानातला कोणता भक्त आवडतो का ज्या भक्ताची प्रेरणा घेऊन तुम्ही धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करताय, तो अजून विचारच नाही केला. वा वा वा, निळभट्ट भांडारेकर. असं म्हणजे देव आल्याशिवाय आता तुम्ही काही बाहेर निघणार नाही. सकाळी आम्ही पोथी घेऊन बसू, मग देव येतील, मग जाऊ. ते तेवढी ताईची तयारी पाहिजे ना, गरम पाण्याची, हिटरचं काय. हां, का आवडतो? हां हां, हो, जे भांडारेकर म्हणते तेच भाव आम्ही प्रगट करतो, दररोज करतात. बरं, चांगली गोष्ट आहे. कधी कधी उठल्याच्या नंतर 8 वाजेच्या नंतर का पहाटी 4ला 5ला 3ला, जेव्हा जमेल तेव्हा. बरं, म्हणजे जमेल तेव्हा देव आहे. दुसरं बरं सांगा ना, दुसऱ्या प्रेरणा तुमच्या कोणत्या प्रेरणा आहे? भगिनींच्या प्रेरणा सांगा. आमच्या प्रेरणा इथंच बसेल म्हणा. ह्या प्रेरणा ठेवू नका, फेल जाल. आपण स्वामी श्री चक्रधरांच्या सन्निधानातल्या प्रेरणा कोणत्या आहे? कितीतरी स्त्रियांची नावं आहे, त्याचा अभिमान तुम्हाला असला. स्त्रियांना अभिमान असला पाहिजे, बाकी तर जाऊ द्या काही असं. आणि त्यातून आपण काही शिकलो पाहिजे, त्यातून आपण घेतलं पाहिजे, त्या रस्त्यावरती आपण चाललो पाहिजे. कोणतंही एक पात्र तुम्ही निवडा का जे आवडीचं आहे, त्यांचं पूर्ण चरित्र तुम्हाला माहिती असायला पाहिजे. देवा स्वामी श्री चक्रधरांची पहिली भेट त्यांची कुठं झाली, देवाने काय सांगितलं, काय घेतलं, त्यांची जी वाटचाल आहे, प्रगती आहे, प्रोग्रेस आहे आध्यात्मिक देवाच्या अनुषंगाने, ती पूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्यांचा शेवट म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीचा. एक फक्त कोणत्याही भक्ताचं चरित्र तुम्ही पूर्णपणे क्लिअर केलं आणि ते आपल्याला डायरेक्टर म्हणून आपल्या जीवनात उतरवलं, तरीही तुम्ही उद्धरून जाल. कारण ती वाटचाल परमेश्वराच्या कृपेने त्या भक्तांनी अगोदरच करून ठेवलेली आहे. तिथपर्यंत जाणं आपल्याला अगदी सोपं होऊन जाईल. निवडा, जर निवडलेलं नसतं तर निवडा. त्याचा पूर्ण इतिहास आपल्यासमोर पाठ पाहिजे, क्लिअर. कोणतंही एक तरी असलंच पाहिजे, पूर्ण माहिती पाहिजे. जेव्हा तुम्हाला बोलायची वेळ येईल तेव्हा तेच सांगायचं, स्वामी श्री चक्रधरांच्या सन्निधानातले असे असे सद्भक्त, यांची भेट असं तसं पूर्ण क्लिअर असलं पाहिजे. मानव संप्रदायातील प्रथम आचार्य कोण आणि त्यांची प्रथम भेट देवाबरोबर कुठं झाली सांगा ताई, जोरात बोला ना. हात वर केला मग आता काय अडचण नाही. आचार्य कोण पहिले? नागदेव आचार्य. मग असं स्पष्ट मोकळं बोला ना, मोठं नाव घ्यायला थोडी मी सांगतोय, देवाचं नाव, देवाचे भक्त विचारतोय मी. त्यांची पहिली भेट कुठं झाली? बेलापूरला. तर शेवटची भेट आचार्यांची पहिली शेवटची भेट कुठं झाली देवाची? बेलापूरला. मी पहिली भेट विचारली. पहिली भेट सिन्नरला झाली. सिन्नर नाशिक जिल्ह्यातलं. तुम्ही केलेलं असेल, मागच्या वर्षीच केलं आपण, बरोबर की नाही?
पूजनीय माईम भट्टांची परमेश्वराबरोबर प्रथम भेट कोठे झाली, प्रथम देवाने त्यांना काय सांगितले सांगा. डोमेग्राम, राजमठ, आणि काय सांगितलं, पूर्वी प्रकरण निरूपण केलं आणि बोध दिला तिथंच. स्वामी श्री चक्रधांचे महाराष्ट्रात किती चरणांकित स्थाने आहे? 1650 तीर्थस्थान, की जे एवढं आपण म्हणतो आहे की नाही. आणि कोणत्या एका महास्थानाचे नाव सांगा, तुमच्या आवडीचं महास्थान, का ज्या महास्थानावर XYZ भक्ताची भेट झाली, तिथली लीळा तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणजे एक कोणतं तरी भक्त, एक कोणतं तरी स्थान, त्या स्थानाची पूर्ण लीळा, ती जरी शेवटाच नेली आपण स्मरण चिंतनामध्ये, तरी देव भेटू शकतो. असं काही नाही की खूप पाठांतर पाहिजे, परंतु असलं पाहिजे काहीतरी. एक ना धड भाराभर चिंत्या सारं आहे, सांगायला लागलं, स्मरण चिंतन करायला लागलं तर काही डोळ्यासमोर नाही. एकच निवडा तुम्ही, एक भक्त निवडा, आचार्य निवडा, माईम भट्ट निवडा, महादाईसा निवडा, बाईसा निवडा, कोणी निवडा, आहे की नाही. अगदी औसा देवी माता जरी निवडली तरी खूप झालं, वेदवंत आहे. एक स्थान, का त्या स्थानावरती देवानी काय लीळा सांगितली, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय सिद्धांत सांगितले, तो घ्या, जीवनात उतरावा, तरी देव भेटल. चक्रधर स्वामींचे आता नाशिक जिल्ह्यात किती चरणांकित स्थाने आहे माहिती आहे? बरं, तुमच्या छत्रपती संभाजी जिल्ह्यामध्ये, नगरमध्ये किती स्थानं आहे सांगा. त्यानं आता हे नाशिकसाठी काढली होती ना प्रश्नपत्रिका, नाशिक जिल्ह्याचं विचारलं. संभाजीनगरमध्ये किती स्थान आहे सांगा. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती स्थान आहे? एकच स्थान नाही. किती आभागी आहे तुम्ही. संभाजीनगरमध्ये का ते नगरमध्ये? संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे, ते तुम्हाला वंदन करता येत नाही, हे बी दुःखच आहे ना. अजून कोणते कोणते? मग कोण नाही कसे म्हणता तुम्ही? जिल्हा जिल्हा विचारलं मी, मग संख्या सांगा. मग तुम्ही काहीच नाही म्हटले. 7 स्थान आहे निदान आपल्या जिल्ह्यामध्ये. त्याच्या पुढे जातो आपला जिल्हा, ते आपल्या जिल्ह्यातले स्थानं आणि आपल्या जिल्ह्यातल्या स्थानांच्या लीळा, तिथं झालेल्या देवाच्या भक्तांच्या भेटी, एवढं जरी केलं तरी पुऱ्या महाराष्ट्राचा विचार काही करायची आवश्यकता नाही. तुमच्या जिल्ह्यात 7 स्थानं आहे, त्या 7 स्थानाच्या लीळा आपल्याला माहिती पाहिजे. त्या 7 स्थानावरती कोणाची भेट देवाबरोबर झाली, काय सिद्धांत सांगितला, काय आचारप्रमाणे, काय लीळा झाली. खूप झालं, खूप भांडवल भेटलं तुम्हाला. मी कमीत कमी भांडवल देतोय, कारण मला माहिती आहे जास्त लोड देऊन का उपयोग नाही, आहे की नाही. कमीत कमी लोड, कमीत कमी लोड, फायदा जास्तीत जास्त, मोठ्यात मोठा. पहिल्यांदा मी काय सांगितलं, एकच भक्त. दुसऱ्या सांगितलं एकच लीळा. आता सांगतोय फक्त जिल्हा. काय खूप अवघड आहे. हां, तालुका घ्या, काय हरकत नाही. आपल्या घराजवळचं कोणतं जवळचं स्थान आहे? गदाना. किती किलोमीटर आहे? आता लासूर आहे का गदाना आहे नेमकं ठरवा. आलं का लक्षात? तिथली लीळा आपल्याला माहिती पाहिजे. अगदी जवळ आहे, काय अडचण नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती आश्रम आहे साधू संतांचे? किती आश्रम आहे? हां, तिथले प्रमुख आचार्यांची नावे, बरोबर की नाही. त्यांचं धर्माला योगदान आहे की नाही, सर्वांचंच असतं. परत त्या आश्रमांमध्ये आपण किती वेळा वर्षातून गेलो, किती वेळा सेवा दिली, किती वेळा क्रिया केली, हे आपल्याकडे सर्व शेड्यूल असलं पाहिजे. नाही तर केली होती कधी केली होती आठवतच नाही. गेलो होतं कधी गेलो होतो आठवतच नाही. जा, देवाने सांगितलं परमप्रीती करा. तर परमप्रीतीची कड आपण केली पाहिजे. मधून मधून जवळच्या आश्रमांमध्ये जाणे, गेल्यानंतर नुसती वंदन नका करू. त्या आश्रमांमध्ये काही जाळं लागलेलं आहे का, काही घाण आहे काय, झाडलेलं नाही आहे का, साफसफाई करा. म्हणजे पूर्ण टीमने जा, स्त्रियांची टीम. या महिन्यामध्ये या आश्रमात जायचं, साफसफाई करायची, आतून बाहेरून सर्व मस्तपैकी देवपूजा करायची, दंडोत करायचा, निघून यायचं. दुसऱ्या महिन्यात दुसरा आश्रम, तिसऱ्या महिन्यात तिसरा आश्रम, पुरुषांची वेगळी टीम. ह्या महिन्यात ह्या आश्रमात, दुसऱ्या महिन्यात त्या आश्रमात. पंक्ती ठेवायची नाही, जेवायला येतो असं सांगायचं नाही, डायरेक्ट जायचं. घरूनच आपल्या गाड्यांमध्ये झाडू, काय पाय पुसणं वगैरे सारं आपण बरोबर घेऊन जायचं. कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. बघा, तुम्ही म्हणता ना परमप्रीती करा. साधू किती परमप्रीती करायला लागतील तुमच्यावरती.
तुम्ही कधी उपयोगच पडत नाही धर्माच्या, साधू संतांच्या, आश्रमाच्या. तुम्ही फक्त जातात, त्याच्यामुळे त्यांना माहिती येतात फक्त कशासाठी येतात. त्याच्यामुळे त्यांचं प्रेम तुमच्यावर, त्यांचं प्रेम तुमच्यावर यावं आणि त्यानंतर परमेश्वराचं यावं याच्यासाठी स्वच्छतेतून धार्मिकता. एक विषय मी घेतला होता, स्वच्छतेतून धार्मिकता. तुम्ही मग स्त्री आणि पुरुष पूर्ण एक टीम 1 महिन्यातून एकदा कोणत्या स्थानावर जाऊन साफसफाई करू शकता. आपल्याला घाई ती वंदनाची, परंतु वंदना व्यतिरिक्त करण्यासारखं खूप आहे. जा ना, आश्रम आपलेच आहे. हां, डोमेग्रामला आपण केलं होतं. तर तुम्ही काय करा, कोणताही जवळचा आश्रम एक चालू तर करा, सुरू तर करा. नाही महिन्यातून 3 महिन्यातून घ्या, 6 महिन्यातून घ्या, वर्षातून एकदा घ्या. वर्षातून एकदा जाताच आहे तुम्ही कोणत्या तरी वेगळ्या स्थानावर, पण गाडी बिडी करून तिथं काय फक्त स्थानवंदन करतात तर निघून येतात, त्याला काय अर्थ नाही. संसारासंदर्भात देवाने काय काय सांगितले आहे आता सांगा, हे महत्त्वाचं आहे. अजून भगिनी, संसार हा दीर्घ स्वप्न आहे, हे लक्षात ठेवा. हे सांगण्यासाठी नाही आहे, डोक्यात आणण्यासाठी आहे. आणि स्वप्न लटिका आहे की नाही. अजून काय सांगितलं, अस्थिर आहे, दुःख मूळ आहे, पाप मूळ आहे, अनित्य आहे. हे संसाराच्या देवाने सांगितलेल्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्या पाठ पाहिजे आणि त्याचा एक बोर्ड तयार करायचा. प्रपंच अनित्य ही सारी वचनं त्या बोर्डवर लिहायचे आणि दर्शनी भागात हॉलमध्ये लावायचे. घरातून जाताना वाचून जायचं, आल्यानंतर वाचायचं, म्हणजे वाद होण्याची शक्यता अजिबात नाही. वाद झाले का त्यानंतर हे वाचा, हे काय कशासाठी झालं त्यांचं वाचा, त्यांनी सांगितलं हे वाचा, एकदम सोपं. वाचाल तर वाचाल, अन्यथा वाचण्याची अजिबात शक्यता नाही. देवाने आयडिया भरपूर दिल्या, पण त्या आपण वापरल्या पाहिजे. काही असे स्लोगन असतात बघा, ते आपण कुठंतरी बघतो. तसे धर्माचे तत्त्वज्ञानातून सूत्राचे स्लोगन बनवा, जे आवडीचे आहे. त्याचे बोर्ड बनवा ना, 2, 3, 4 बनवा, 5 बनवा. कोणते तरी फोटो घरात लावण्यापेक्षा इथं बघा हे किती गर्दी झाली ना, कोणी वाचत नाही, काही नाही, पाहत नाही. स्लोगन टाका एकदम मोजके आणि ते आपल्या घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करा. कोणी साधू संत आले, नामधारक वाचनिक आले, त्यांना ते वाचल्यानंतर किती सुंदर वाटेल, किती बरं वाटेल, ते वाचतील. वा वा क्या बात आहे म्हणशील. हे मानभाव संप्रदायाचं घर. आता तुमच्या घरात आल्यानंतर मानभाव संप्रदायाचं घर समजावं कसं, कारण देवपूजा राहते किचनमध्ये, विचारल्याशिवाय दिसतच नाही, भेटतच नाही आहे की नाही. एंट्री होताच लोकांना जाणवलं पाहिजे का हे मान व स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे. त्याला काहीतरी तुम्हाला दर्शनी भागात काहीतरी ठेवावं लागेल ना. फोटो ठेवण्याच्या ऐवजी देवाने सांगितले तत्त्वज्ञान, त्याचे मस्तपैकी फोटो फ्रेम करा, सुंदर सूत्र, त्याचा मराठीत अर्थ, आचार क्रमांक, विचार क्रमांक काय असेल ते नंबर टाका, काही प्रॉब्लेम नाही. मी माझ्या दर्शनी डायरेक्ट वाक्यच लिहिलेलं होतं. तर ते माझे भरपूर साधू संत हितक्ष आपले शहाद्याचे बाबा हक्काने आले, हे काढ, पहिल्याने काढ, बाकीचं काही सांगू नको म्हणलं. ते दररोज जाताना येतं, ते सारं मनात ठेव म्हटले. असं नसतं, काढून ठेव, असं चुकीचं आहे. चांगलं आहे बाबा, काय हरकत नाही, ते काढून टाकलं. मग नंतर मी काय केलं, वचनं तयार केले होते. परमेश्वराला मिळवण्यासाठी किती व कोणते प्रकार सांगितलेले आहे. कोणते 2 साधन सांगितलेले आहे, ज्ञान व प्रेम. या 2 साधनातून परमेश्वराला प्राप्त करता येतं. कशाच्या व्यतिरिक्त परमेश्वर मिळणारच नाही असे परमेश्वराने सांगितलेले आहे. परमेश्वर मिळवायचा आहे, कोणाकोणाला हात वर करा. कशाशिवाय मिळणार नाही ते सांगा. मिळवायचं तर आहेच, पण ज्ञान काय कमी आहे का डॉक्टर साहेब तुम्हाला? डॉक्टर साहेब पुस्तकं लिहितात, एवढा अभ्यास आहे, व्यासंग आहे तगडा. मग आता काय, अनुसरणाशिवाय मिळणार नाही. आता कोण कोण अनुसरणारे हात वर करा. म्हणजे देव कोणाला पाहिजे, सर्वांनी हात वर केले ना. अनुसरण त्यांनी 4-5 हात, बायांकडून एकाने हात नाही वर केला, 1-2 फक्त. आणि पहिल्यांदा देव पाहिजे सर्वांच्या अगोदर बायांचे हात होते, सर्वांच्या वरती हात. म्हणजे देव पाहिजे पण अनुसरण व्यतिरिक्त पाहिजे, जमणार नाही. देवाने सांगितलं अनुसरल्याचा देव, त्याचं प्लॅनिंग करा.
आहे की नाही. पंचकृष्णांचे म्हणजे अवतार स्वीकाराचे ठिकाण. श्रीकृष्ण महाराजांनी कुठं अवतार स्वीकारला सांगा ना. मथुरात अवतार स्वीकारला ना. कशा पद्धतीने अवतार स्वीकारला. गर्भी. कोणत्या प्रकारे अवतार आहे. उभयदृश्य. सांगता आलं. एकच अवतार घ्यायचा त्याचं पूर्ण डिटेल्स आपल्याकडे असलं पाहिजे. आलं का लक्षात. त्यांचं कार्य आपल्याकडे असलं पाहिजे. आपण पंचकृष्णाचे भजक आहोत, पंचकृष्णाचे भक्त आहोत. निदान पंचकृष्णाची माहिती तर आपल्याला पाहिजे का. श्रीकृष्ण महाराज त्याची पूर्ण डिटेलिंग. दत्तप्रभू पूर्ण डिटेलिंग. कोणते भक्त झाले, काय केलं काय नाही केलं त्यांनी, कुठं कसं काय कार्य केलं, थोडं ढोबळ मानाने आपल्याला माहिती असली पाहिजे. हे सुद्धा 5 बोर्ड तुम्ही बनवू शकता घरामध्ये. श्रीकृष्ण महाराज अवतार, गर्भीचा अवतार, उभयदृश्य अवतार, विज्ञान शक्ती कधी स्वीकारली, कोणत्यानंतर विज्ञान शक्ती सोडली, कसं कार्य केलं, काय कार्य केलं, कोणत्या भक्तांना उद्धरलं आणि सिद्धांत काय सांगितले, तत्त्व काय सांगितलं. छोटीशी माहिती मस्तपैकी एक बोर्ड. अशी 5 बोर्ड बनवू शकतं. दत्तात्रय प्रभूंचं कुठं अवतार स्वीकारला. बद्रिकाश्रम. आत्ताचा बद्रिकाश्रम का तेव्हाचं बद्रिकाश्रम. तेव्हाचं. मग आत्ताचं काय आहे. आत्ताचं बद्रिकाश्रम काय आहे तो विकल्प आहे. कोणी जाऊन आलं का. दादासाहेब जाऊन आले, अध्यक्ष जाऊन आले, आता परत कोणी जायची काही गरज नाही. आता तिसरे अवतार कोणते. चक्रपाणी प्रभू महाराजांनी कुठं अवतार स्वीकारला. फलटण. आणि गोंदप्रभू बाबांनी रुद्रपूर. आणि स्वामी श्री चक्रधरांनी बडोद गुजरात तिथं अवतार स्वीकारला. कोणते काय हे तुम्हाला माहीत आहे. अवरदृश्य परदृश्य कसे काय ते सर्व माहिती. डोमेग्राम हे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे, कशासाठी प्रसिद्ध आहे. नगर जिल्ह्यात आहे. आणि प्रसिद्ध कशासाठी आहे. पूजनीय माई मठांची प्रथम भेट, 50% तत्त्वज्ञान, त्याच्यावरती जास्त तत्त्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला डोमेग्राम येथे सांगितलेलं आहे. आलं का लक्षात. दत्तात्रय भोजन व निद्रा व भिक्षास्थान सांगा. पंचाळेश्वर भोजन, माहूर निद्रा आणि भिक्षा कोल्हापूर. आणि भोजन स्थान कोणतं आहे. पंचाळेश्वर. तिथे गेल्यानंतर आचार कोणता आहे. आपला आचार कोणता आहे तिथे गेल्यावर. काय. ज्यावेळेस तुम्ही माहूरला जाता, हे आपलं पंचाळेश्वरला जाता, तर देवाच्या उपारा व्यतिरिक्त आरती झाल्याच्या अगोदर काही खायचं नाही, प्यायचं नाही. मागच्या वेळेस सांगितलं ना तुम्हाला. नाही तर तिथं जाता नाश्ता करता आणि देव आता 12ला येणार आहे जेवायला म्हणता. त्याच्या अगोदरच करून घ्या. वाटलं तर घरूनच दणकून करून जायचं, मग काय टेन्शन नाही. ते सांगायला लागतं का बाबा आम्हाला. अवर पर उभय या शब्दाचा अर्थ सांगा. अवर म्हणजे काय सांगा भगिनी सांगा. अवर म्हणजे काय, पर म्हणजे काय, उभय म्हणजे काय सांगा. काळेपाटी सांगा. तर कोणाच्या अलीकडचं आणि कोणाच्या पलीकडचं. अलीकडचं तर कोणाच्या अलीकडचं, पलीकडचं तर कोणाच्या पलीकडचं सांगता आलं पाहिजे की नाही. हां. कर्मभूमीपासून चैतन्य देवतेपर्यंतचं जे आहे ते अलीकडचं, त्याच्या पलीकडचं म्हणजे पर, आणि उभय म्हणजे दोन्ही पण आहे की नाही. ते कोणत्या दृष्टांतातून सांगितले काकासाहेब. उंबऱ्याचा, आतुलाचा, बाहेरीलीचा. हां. बरं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं स्थान हे महास्थान आहे की तर तिथं लोकांची जास्त गर्दी राहते. अमावस्या पौर्णिमेला तुम्ही पण खेटे घातलेले आहे, असं कोणतं स्थान आहे सांगा. हां. पैठण. पैठणला तुम्ही जास्त जाता. तुम्हाला येत असलेल्या दृष्टांतांची नावे सांगा. दृष्टांत एखाद्याचा आवडीचा दृष्टांत कोणता असतो सांगा. किती आहे दृष्टांत, किती आहे. 114. सांगा पटापट. साखरेचा. वा वा. मोदळ्याचा, रुमण्याचा, अजून हत्तीचा,
त्यातून आपण काय शिकलो हे महत्त्वाचं आहे. हा दृष्टांत तुम्हाला भरपूर सांगता येतील, परंतु कोणत्या दृष्टांतातून काय शिकलो सिद्धांत आपल्याला असले पाहिजे. देवता ह्या परमेश्वराच्या शक्ती आहे. देवाने कोणत्या दृष्टांताद्वारे सांगितले आहे? हत्तीच्या दृष्टांतातून. परमेश्वराने सांगितलेल्या वचनापैकी तुम्हाला एखादं आवडीचं वचन सांगा आणि ते का आवडतं हे सांगा. एक वचन सांगा वायलर साहेब, सांगा. सिद्धी ते येत नाही. मी उभाच आहे म्हणा, सिद्धीला घेऊन जा. भारी आवडते तसे उभा ठाकल्याशीचे पुरे. हे निष्ठेवर अवलंबून आहे वायलर साहेब. ज्याची निष्ठा पक्की तो म्हणतो आपल्याला फक्त उभं राहायचं, सिद्धी तर देऊ देणार आहे. सर्व करता तो. मग आपण टेन्शन घ्यायचं काय कारण आहे? काय टेन्शन नाही, चांगलं आहे. तुमचं काय काका साहेब? किंचित दुःखे पापनासे आनंदे पुण्यराशी नासते. आता किंचित दुःख कोणतं? किंचित दुःख कोणतं? अप्राप्तीनिमित्त के. अजून सांगा. हा येतं शरण आले काही मरण असे. आम्ही शरण आलेलो आहे, आम्हाला काय देऊ काय इकडे तिकडे जाऊ देणार आहे? नेणारच आम्ही, अनुसरू अगर न अनुसरू. सिद्धांत आहे पक्का. हां, शरण आल्या काही मरण नाही, आम्ही शरण आलेलो आहे देवाला. सुंदर. अजून काय किती सुंदर. तिच्या वयाच्या मानांवर घेईजे गोकीजे मग काळे करून उपयोगच आहे. मला कळू का न कळू मी घेतोय आता, घेते आता, मला उपयोगी पडणार आहे. हा आशावाद आहे. या सूत्रातून देवाने काय दिलेलं आहे? आशावाद घेतलेला आहे. तुला कळो का ना कळो, ऐका, घ्या, चिंतन करा, घोका, मग उपयोगी जाणार आहे. देव उपयोगी लावणार आहे, तुम्हालाही उपयोगी पडणार आहे. अत्यंत आशावादी सूत्र आहे, सुंदरपैकी. आपण म्हणतो ना काही कळत नाही बाबा, काही कळत नाही. कळेल, घेत राहा बाबा, घेत राहा, कळेल, आहे की नाही. अजून वा डॉक्टरांच्या मानाने बरोबर उत्तर सांगितलं. 2 घडी आहे, ती 2 घडी आपण कोणती काय टेन्शन घ्यायचं नाही. 2 घडी देवाने सांगितलं, पण 2 घडी 48 मिनिट. ते 48 मिनिट देवाचं होणं एवढं सोपं नाही. आलं का लक्षात? तेवढी चित्तता, तेवढी एकाग्रता, तेवढं आयुष्य दिलं तरच. परंतु ती 2 घड्या यायच्या अगोदरच आपण घडी पकडली तर ठीक, नाही तर ती घडी कधी येईल आणि कधी जाईल ही कळणार नाही आपल्याला. चांगला आहे. अजून महात्म्यानी सत्याने जेव्हा म्हणजे नैतिकता धर्माचा पाया आहे. चांगलं आहे. चला, लीळा चरित्रातील नकारात्मक पात्रांची नावे सांगा. नकारात्मक, निगेटिव्ह. ते तर लय पुढं गेले. अगोदरचे सांगा देवाच्या सन्निधानातले. मार्कंड, छरदोबा, दादोस, सारंग पंडित नकारात्मक आहे. ते अनुसरले का देवाला? देवानी म्हणितलं केलं का? नाही केलं. परंतु तरीही साहित्यकारांनी आपल्या समोर का आणले? तर त्यातून आपण काहीतरी शिकावं, सावध व्हावं. ते जसं गेले तसं आपण जाऊ नये, म्हणून आपल्याला त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहे. आता आवडणारी लीळा एक एक तुम्ही सांगू शकता. कोणती आवडणारी लीळा? त्यातलं स्पष्टीकरण देऊन सिद्धांत आपल्या डोक्यात असला पाहिजे. वैराड साहेब, कोणती लीळा आवडते तुम्हाला? लीळा सांगा. लीळा तुम्हाला जेवढं विचारलं तेवढं सांगा. जेवणाला वेळ आहे अजून. आवडणारी लीळा कोणाच्याच आवडत नाही लीळा. त्याचा निदा नाथ नागायसाचं लीळा, ती स्मृती आहे की नाही? स्मृती पण आवडू शकते, काय अर्थ नाही. नाथ नागायसा, खेई गोई, व्हेरी गुड. खेई गोई. देव भेटतात, देवाला विचारतात, देवा तुम्हाला काय पाहिजे? देवा तर येतं काही लागत नसे. तुम्हाला जे लागत नाही ते आम्ही कशाला सांभाळू? आणि आपण देवाला कधी विचारतच नाही. त्याच्यामुळं हे सारं गोळा करायचं काम चालू आहे, प्रपंचाचा भाग. तर कोणती एक लीळा तुम्ही चॉईस करा, तिचं पूर्ण चिंतन करा, ती डोक्यात उतरावा, हृदयात उतरावा आणि तिचं अविरत चिंतन स्मरण करत राहा, तरी देव भेटेल. खूप काही फापटपासारा करण्याची गरज नाही. देव दयाळू माळू आहे, त्यामुळं कुठं तरी सुरुवात होणं गरजेची राहते. अन्य लोक कोणाला म्हणतात सांगा बरं? अन्य लोक कोणाला म्हणतात तुम्ही? नाही, अन्य, तो अन्य, कोणाला अन्य म्हणतात? आणि देवानी कोणाला अन्य म्हटलेलं आहे? तुम्ही म्हणतात अन्य कोणाला, आणि देवानी कोणाला अन्य म्हटलेलं आहे? सांगा काका साहेब. काय काय?
म्हणजे प्रथम दर्शनी काय, जे देवी देवतेची भक्ती करतात आहे की नाही, त्यांना बोध नाही, ते अन्य. आता हे आपण समजतो, आपण ठरवलं. आता देवानी कोणाला अन्य म्हटलं, सूत्रात सांगता येईल का कोणाला? नाही ते ठीक आहे. तर अन्य मार्गाच्या गुंफेनं वाचावे, त्या जो अन्य आहे ना त्यालाच तिथं त्या सूत्रात अन्य म्हटलेलं आहे. पण एक असं वचन देवाने सांगितलं आहे का येथीचा अन्य सांगितलं आहे तुम्हाला, अन्य पुरुष धर्मापासूनही जाय. जो धर्मातच नाही आहे तो जाईल का? जो धर्मात आहे तो जाईल ना. मग देवाने सांगितलं तो धर्मात आहे परंतु अन्य पुरुष आहे. म्हणतो कोण? का जो म्हणितलं ते करत नाही, तत्व सिद्धांत पाळत नाही, आचार विचार प्रणाली पाळत नाही, तो येथीचाच अन्य आहे. म्हणून आपण येथीचा अन्य होऊ नये. कारण आपण अन्यातून आता इकडं आलेलो आहे, कर्मराटीतून दैवराटीत आलेलो आहे, तर आपण ते जाऊ नये, होऊ नये. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. उपदेश घेणे म्हणजे काय, घेतल्याचे फायदे तोटे सांगा. उपदेश हे रिव्हिजन आहे. तुम्हाला वाटते सोपं आहे, बाबा काय विचारू राहिले. तुमच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे, अनेकांना त्याची प्रेरणा भेटणार आहे. आलं का लक्षात? उपदेश घेणं म्हणजे काय, जीव देवता प्रपंच परमेश्वर यातला नेमका अर्थ समजणं, नेमका फरक समजणं. आलं का लक्षात? याला उपदेश घेणं. नाही तर नुसतेच उपदेश घेतले, 4 पदार्थ माहीत नाही, 4 साधनं माहीत नाही, आचार काय, सिद्धांत काय, विचार काय, काय माहीत नाही, मग त्याला घेण्याला काय अर्थ आहे का? म्हणजे उपदेश घेणं म्हणजे प्राथमिक आपल्याला जे आपले तत्व आहे, सिद्धांत आहे, आपला पाय धर्माचा, तो आपल्याला माहितीच असला पाहिजे. त्याचे फायदे तोटे काय, उपदेश घेतल्याने काय फायदा होतो सांगा बरं. पहिला फायदा सांगा. लगेच प्राप्त होतं का उपदेश घेतल्याने? कितीतरी नरक चुकण्याची पाया उपदेश घेतल्यापासून. चौकडीचं नरक आहे की नाही, परमेश्वर प्राप्तीची सुरुवात, पुढे जाऊन तुम्ही अनुसरले चौकडीचं नरक नाही. कलियुगी जन्ममात्रे चौकडी आणि अनुसरल्यानंतर चौकडीचं नरक आक्षेप्त. म्हणजे तुम्ही उपदेश घेतल्यानंतर अनुसरणाची चाल चालू झाली आणि तुम्ही अनुसरणार आहे ना, फायदा आहे की नाही. आणि ऋणाच्या दृष्टांतातून देवानी 50% कर्माचा नाश सांगितला. आगंतुक अनारब्ध प्रारब्ध भोग क्षेत्रही दैव सवा. हे फायदे आहे ना. जीव स्वार्थी आहे, फायदा नाही दिसला तर तुम्ही कसं करणार? काय फायदा आमचा, आम्ही उपदेश घेतो, फायदा काय? आपण दृष्टपर फायदा नाही ना. तुम्ही उपदेश घ्या, तुम्हाला मुलगा होईल. उपदेश घ्या, तुमचं लग्न जमेल, मुलीचं जमेल, मुलाचं जमेल, घ्या उपदेश, असं म्हणतात की नाही साधू संत. हे दृष्टपर फायदे तुम्हाला आम्ही दाखवतो, परंतु अदृष्टपर फायदे किती आहे याचं चिंतन करा तुम्ही. कारण आपण आता त्याच्या पलीकडे गेलेलो आहोत. विकार म्हणजे काय, विकल्प. हां काय, हो, जे संकट येतं ते बी निवारलं जातं आहे की नाही. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती. त्या नामाने आपल्याला साह्य होतं, म्हणून संकट आलेलं टळलं जातं. विकार म्हणजे काय आणि विकल्प म्हणजे काय? विकार या शब्दाचा अर्थ काय, व्याख्या काय झालेलं आहे होय सर्व. अनसारखे होणे म्हणजे विकार. विकाराचा धर्म काय आहे? कोणाचा धर्म विकार आहे? इंद्रियांचा धर्म. विकल्प म्हणजे काय? कल्पना करणे आहे की नाही, मनाचा. आणि मनाचा धर्म तो विकल्प आहे. परमेश्वराच्या नामापासून काय काय होते आत्ता झाला. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती, नामे अनुसरण, सर्व काही नामानेच होतं. ही झालेली चक्रपाणी प्रभूंच्या स्थानांची नावे. चक्रपाणी प्रभूंच्या स्थानांची नावे. फलटण, अजून द्वारावती, अजून माहूर. माहूर सुद्धा आहे, तुम्हाला बरंचसं माहीत नाही आहे. माहूरला सुद्धा चक्रपाणी प्रभूंचं स्थान आहे. मानवा संप्रदाय काशीचे नाव काय? रुद्रपूर. ते कोणत्या अवताराने चरणांकित स्थान झालेलं आहे? भगवद्गीता कोणी कोणास सांगितली आणि केव्हा सांगितली? बाळासाहेबाला विचारा. सांगा बाळासाहेब. मग एवढं लाजायचं काय कारण आहे? एकदम स्पष्ट बोलायचं ना, मोकळा आवाज चढून बोललं पाहिजे. सारे तसं काय एकदम खूप मोठा. हां, श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला निमित्त करून मला सांगितली असं म्हणा ना. तुम्हाला नाही सांगितली का गीता? तुम्हाला गीता सांगितली नाही का? सूत्रपाठ तुम्हाला सांगितलं नाही का देवानी?
तुम्हाला सांगितलं ना, निमित्त केलं असेल तर त्या निमित्ताने मला हे सांगितलं, मला ते सांगितलं असं म्हणाल तर तुम्ही गांभीर्यपूर्वक सिरियस व्हाल ना. नाही तर अर्जुन देवाला सांगितली, बाईसांना सांगितली, महादाईसर सांगितली, पाहून घेतील ते, आपला काय संबंध. भावना तर निर्माण करा, अटॅचमेंट निर्माण करा. अटॅचमेंट कुठं निर्माण करायची हे बी माहीत होईल. इथे अटॅचमेंट, धर्माच्या ठिकाणी अटॅचमेंट निर्माण केली पाहिजे. आपण काय करतो, आपला काही संबंध नाही असं समजतो, पण तसं नाही आहे. कधी सांगितली भगवद्गीता? युद्धाच्या वेळेस. किती वर्ष झाले आत्तापर्यंत? आत्तापासून 5,500 वर्ष. किती अध्याय आहे गीतेचे? 18 अध्याय, 700 श्लोक. त्याच्या सारं डिटेल्स माहिती पाहिजे. महानुभावांना तर पक्क माहिती पाहिजे. श्रीकृष्ण महाराजांच्या मुखीचे किती, संजयाचे किती, धृतराष्ट्राचे किती. धृतराष्ट्राचे किती आहे? एकच आहे. श्रीकृष्ण महाराजांचे 574. किती आहे? नीट पहा, 574 आहे का 84 आहे? हां. चौकडीचे नरक म्हणजे काय आणि ते कोणास प्राप्त होते? चौकडीचे नरक सूत्रपाठ वाचता की तुम्ही? मग कलियुगी चौकडी मात्र नरक, स्पष्ट सूत्र आहे की नाही? ते कोणाचं चुकतं? ते तर पुढं, पण देवानी वाचनात कोणतं सांगितलं? हां, 4 युगाची कालमर्यादा म्हणजे 4 युगाचं म्हणजे 60 लाख वर्ष, याला चौकडी म्हणतात. युगा विपरीत अनुष्ठान चौकडी चुके. सूत्र सांगता आलं पाहिजे, आहे की नाही? कलियुगातील धर्म व अधर्म सांगा. कनिष्ठ धर्म आचरला तर प्राप्ती आणि अधर्माची प्राप्ती कोणती? कलियुगाचा धर्म कोणता आहे? तीर्थ क्षेत्र रोत दान हा धर्म आहे. हिंसा अधर्म आहे. उत्तम धर्मातो, मध्यम धर्मातो आणि कनिष्ठ धर्मातो आधुनिक प्राप्तीफळ. हे आधुनिक प्राप्तीफळ म्हणजे काय? आधुनिक शब्दाचा अर्थ काय? कर्मभूमीची देवता. आलं का लक्षात? आता कलियुगाचा धर्म काय? तीर्थ क्षेत्र रोतदान प्राप्ती. हां, आणि देवानी दुसरीकडे काय सांगितलं आहे? तीर्थक्षेत्र अमोचक. कलियुग तीर्थक्षेत्र रोतदान मोचक कुठं सांगितलं? काही बी लावता तुम्ही. मी सांगतो अमोचक म्हणते मोचक. कलियुगाचा धर्म तो, आणि देवानी दुसरीकडे सांगितलं म्हणजे दैवराटीसाठी तीर्थक्षेत्र अमोचक, कर्मरासाठी तीर्थक्षेत्र रोतदान हा धर्म. हे लक्षात घ्या. आणि मग तुम्ही करताय काय? देवाने तर स्पष्ट सांगितलं तीर्थक्षेत्र अमोचक आहे, तुम्ही तर तेच करू राहिले. सन्निधान मोचक सांगितलं ना. मग देवाचं सन्निधान म्हणजे काय? आज्ञाप्रती पालन करे ते सन्निधान. तीर्थ क्षेत्र अमोचक. मग आता हे जे स्थानाला जातो हे तीर्थ. मग तेच म्हणतो ना, मग स्थानाला जाता पण तुम्ही तिथं काय करता? देवाची आठवण करता, वंदन करता का अजून काही काही करता? त्यातूनच मला मुक्ती मिळणार, त्यातूनच मला भेटणार अशी भावना ठेवता. देवाने तर स्पष्ट सांगितलंय. कोणाला सांगितलं? महादाईसानं सांगितलं. कधी सांगितलं? वाराणसीला जाता सांगितलं. बाई तीर्थक्षेत्र अमोचक आहे, सन्निधान मोचक आहे, तुम्ही कशाला जाता? ऐकलं नाही बाईनी, गेली. आपण ऐकलं नाही तर आपणही जाऊ. हे लक्षात घ्या. आहे की नाही? आत्ता काल का परवा सत्संग आला बघा, तुम्हाला केला, पाठवला होता तीर्थक्षेत्र अमोचक. आपण तेच करतोय ना. मग तर ते वंदनासाठी आहे, ज्याच्यासाठी आहे ते करा. बाकी मोचक कशासाठी? सन्निधान. सन्निधान काय आहे? आज्ञाप्रती पालन करी ते सन्निधान. असन्निधानी सन्निधान, सन्निधानी असन्निधान. मग सन्निधानाची व्याख्या, ते स्पष्टीकरण तुमच्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे. दैवराटीचा पुरुष हा बुद्धिवादी. स्पष्टीकरण, क्लिअरिफिकेशन क्लिअर असलं पाहिजे. इकडं तिकडं वाकडं तिकडं अजिबात नाही. सरळ, एकदम सरळ सरळ देवाने सांगितलं. देवाने वाकडं तिकडं काही सांगितलं नाही. तो सत्संग ऐका नीट शांततेने. मी पाठवत राहतो, तुम्ही ऐकणं महत्त्वाचं आहे. ज्ञानाचे प्रकार किती व कोणते? कोणते 5?
कोणते 5? सांगा काकासाहेब सांगा. जेव्हा ज्ञानाचे प्रकार विचारले जातात तेव्हा कोणत्या ज्ञानाचे विचारले जातात? दैवराटीच्या. आपला चालला कशासाठी सत्संग? दैवराटीचा. प्राप्तीच्या अनुषंगाने आपण सत्संग घेतो. मग प्राप्तीच्या अनुषंगाने कोणते ज्ञान देवाने सांगितले उदाहरण प्रकरणामध्ये? पहिलं कोणतं? पहिलं सामान्य आहे का? पहिलं शाब्द ज्ञान, दुसरं अप्रोक्ष ज्ञान, तिसरं सामान्य ज्ञान, चौथं विशेष ज्ञान. शाब्द ज्ञानात कशाचा नाश होतो? शाब्द ज्ञानात कर्माचा नाश होतो, पण पूर्ण होतो का? नाही. मग अप्रोक्ष ज्ञानात कशाचा नाश होतो? कर्माचा. सामान्य ज्ञानात कशाचा नाश होतो? मळाचा. विशेष ज्ञानात कशाचा नाश होतो? अयोग्यतेचा. त्याच्यानंतर मग अनादि अविद्या. अलग लक्षात. आणि परत ज्ञानाच्या अनुषंगाने जर सांगितलं तर भरपूर दुसरे विषय आलेले आहे, ते सांगता येतील का? खंड ज्ञान, सामान्य ज्ञान, अखंड ज्ञान आहे की नाही? मग जीवाचे खंड ज्ञान, प्राण्यांचे सामान्य ज्ञान, देवतेचं विज्ञान आणि अखंड ज्ञान ते परमेश्वराचं, ते अधिक वेगळं ज्ञान. हा विषय घेतला सारा विषय क्लिअर झाला पाहिजे, आपल्यासमोर एकदम चित्र स्पष्ट असलं पाहिजे. आचार प्रकरणातील पहिले वचन सांगा बरं. स्वदेश सबंध त्याज्य, स्वग्राम सबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य. हे देवानी सांगितलंय. आलं का लक्षात? आणि तोच धर्म आहे, तोच धर्माचा सिद्धांत आहे, तेच अनुसरण आहे आणि तीच प्राप्ती आहे. या 3 सूत्रात जरी तुम्ही बसले तरी देव भेटला. 6 हां हेच नको आहे म्हणजे काय? दीक्षा घेऊन सुद्धा घरी राहू म्हणजे घरी राहणं म्हणजे त्याग नव्हे असंही नाही. म्हणजे नाही, दीक्षा जरी घेतली तरी आपलं घर दार लेकर बाळाच्यावर लक्ष ठेवत ते लेकर बाळ तुमचे असतील तर ना, ते म्हणते दीक्षा घेतली काय लुडबुड करून राहिले, सुटा नाही इथून कायला राहू राहिले तुम्ही इथं. संहार व संसरण प्रकरणातील शेवटचे वचन सांगा बरं. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे. दोन्ही बी प्रकरणाचं शेवटचं वचन एक सारखंच आहे. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे. माया वाट बघते पुढं काय आहे, नाही की ज्ञान. विचार मालिकेतलं पहिलं वचन ज्ञानमोचक. विचार मालिकेतलं धर्मातील 7 ग्रंथ काय म्हटले? मग बरोबर आहे ना. मग विचार मालिकेतलं ज्ञानमोचक सांगितलं, बरोबर आहे ना. धर्मातील 7 ग्रंथ त्यांचे लेखक येतील का सांगता? मूर्तिप्रकाश, रुक्मिणी स्वयंवर, वच्छारण, वृद्धपूर्वर्णन, ज्ञानप्रबोध, अजून रुक्मिणी स्वयंवर. पारायण कोणी कोणी केलं? मुलींचे लग्न व्हावे म्हणून. त्यांच्या लगेच लक्षात येतं. आणि त्यांचे लेखक आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या मराठी साहित्यामध्ये सर्वात मोठं साहित्याचं योगदान आहे ते आपलं आहे. आणि ते कोणतं आहे हे तर माहिती पाहिजे. मानभावनाच आपलं माहीत नाही, तेव्हा अन्यांना काय माहिती असणार. मी एका ठिकाणी आता पुण्याला गेलो होतो, बऱ्याच लोकांना लीळाचरित्र मराठीतला आद्य ग्रंथ माहीत नाही. लीळाचरित्र आद्य ग्रंथ सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी हे आपलं काम आहे, आपलं मिशन. आपल्याला तर कळालं पाहिजे, तेव्हा लोकांना कळेल अरे असं आहे का. मानभाव संप्रदाय अनुसरल्याचा नित्यविधी कोणता? आठन विजन भोक्षा भोजन. आणि निमित्तविधी कोणता? किती आहे हे? 4 आहे का 7 आहे? 4 कोणते? नित्यविधी
निमित्तविधी आणि नित्यविधी किती आहे? मग तुम्ही तर 4च सांगितले. आटन, विजन, भिक्षा, भोजन. पुढचे 3 कोण सांगल? स्मरण, निद्रा आणि प्रसाद सेवा. बरोबर आहे का ठोकलं? आणि निमित्तविधी कोणते? संघ, सांगात, भेट, शुश्रूषा. बर. देवतेची लिहिलं आहे ना ते बोर्डवर आहे. देवतेची एकूण संख्या कोणत्या प्रकरणावरून आपल्याला कळाली? विद्या मार्ग. 1 विद्या, 2 विद्या, 8 विद्या आहे की नाही? त्याच्यावरून देवतेची संख्या किती आली एका ब्रह्मांडातली? 10. स्मृतिस्थळ हे कोणाचे चरित्र आणि त्याचं पुनर्लेखन कोणी केलं? स्मृतिस्थळ कोणाचं आहे? भट्टोबास आचार्य, प्रथम आचार्य. त्यांचं पुनर्लेखन परशुराम व्यास यांनी आपलं ते लेखन केलेलं आहे. पूजनीय बाईसांची स्वामीबरोबरची पहिली भेट कोठे झाली? पैठण. आणि त्यांचं काय देवानी हरण केलं? त्रिदोष. कोणते कोणते? वयोवृद्ध. हे काय दोष होते का तिच्यात? मान व संप्रदाय प्रथम, द्वितीय, तिसरी आचार्यांचे नावं सांगा. सांगता येईल का? पहिले आचार्य कोण? द्वितीय भाईदेव व्यास, तिसरे भास्कर भट्ट बोरीकर. तेच लेखक होते उद्धव गीता आणि शिशुपाळवधाचे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचा तक्ता करायचा आहे. नेमका तुलनात्मक. जीव काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय. अशा पद्धतीनं आपण ही तिसरी प्रश्नपत्रिका आटोपलेली आहे. प्रपंचाच्या अनुषंगाने आपण चिंतन केलं. प्रपंच बऱ्यापैकी ठीक आहे. काठावर आहे सो पण घेऊ ओढून घेऊ. पास देव ठरवतील. आलं का लक्षात? पास नापास हे देव ठरवतील. कारण पेपर तिकडे जातो. आपण फक्त पेपर परीक्षा घेणारे शिक्षक आहोत, लिहिणारे विद्यार्थी आहोत. पास नापास हे कशावर ठरतं? कशावर ठरतं? काकासाहेब तुम्ही असं मोकळं आणि मोठ्याने बोलत जा ना. तोंडातल्या तोंडात बोलता काहीच कळत नाही, काही समजत नाही. ते ताईचं ठीक आहे, त्यांना प्रॅक्टिस झाली आहे. त्यांनी अंदाज तुमच्या वाटायचे याच्यानुसार ते अंदाज करता काही काय बोलले असतील. आम्हाला नाही ना तेवढा अंदाज. बरोबर की नाही? जाधव साहेब, पालवर साहेबांना सुद्धा तुमचं बोलणं लक्षात येतं. असं यांच्याकडून अपेक्षा आहे. पास नापास कशावर ठरतं? हां असं पास नापास कशावर ठरतं? कशावर? त्याच्या अगोदर काय येतं? त्याच्या अगोदर काय येतं? तुम्ही सारे नंतरचे सांगू राहिले. मूळ सांगा. पास नापास कशावर ठरतं? ते उत्तरच देवानी कोणतं सांगितलंय? अनुसरल्याचा देव. अनुसरण कराल तर विचार कराल, मग आचार कराल, मग काय काय कराल, सारं पुढचं सांगताय. आणि अगोदरचं मूळ काय सांगणार? तुम्हाला वाटलं अनुसरणा व्यतिरिक्त आचार करू, विचार करू, हे करू. पक्षकार म्हणताय वासनिकाला वाटेल मला देव होईल, म्हणले नाही होणार. त्याला स्पर्शच करायचा नाही, नको त्याला टचच नाही करायचं. बाकी सारं करू बाबा. तुमच्या अनुसरणावर तर पास नापास म्हणजे तुमची एंट्री. अनुसरल्यानंतर पेपर सोडवता येतो. म्हणजे एक्झाम द्यायचा असेल तर फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म कशाचा आहे? अनुसरल्याचा. प्रवेश फॉर्म अनुसरण आहे. त्याच्यानंतर मग पेपर लिहा, कमी जास्त लिहा, थोडा लिहा, देव दयाळू माळू ओढून नेतील.
तुम्ही बाकीचं सारं सांगता तर ते मूळ तेच सांगत नाही. त्याच्यामुळं या मुळातून निघण्यासाठी जीव, देवता, प्रपंच हे तिन्ही पदार्थ अत्यंत महत्त्वाचे आहे. ते अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्यातून जीवातून जीव निघाला, देवतेतून जीव निघाला आणि प्रपंचातून जीव निघाला तर भेटेल कुठं? परमेश्वराला. ज्याला परमेश्वर कळाला तो जीव जीवातून निघतो, तो जीव देवतेतून निघतो, तो जीव प्रपंचातून निघतो. ज्याला कळाला, ज्याला नाही कळाला तो पहिलाच अडकतो. जीव जीवातच अडकलेला आहे. जीव जीवात कसा अडकला आहे? अनादि अविद्यायुक्त जीव, अज्ञान, मतित्रय, जीवत्व याच्यामध्येच अडकला. जीवत्व म्हणजे काय? मी केलं, माझ्यामुळं झालं, क्रेडिट घेण्याची प्रवृत्ती, अनैतिक म्हणजे कपट करण्याची प्रवृत्ती, जास्त सांगतो, कमी सांगतो, मोठेपणा मिरवतो, याच्यातच अडकलो ना आपण. हा काय बोलेल, तो काय बोलेल, असं केल्याने काय होईल, तसं केल्याने काय होईल, या जीवत्वातून जीव निघाला पाहिजे पहिले, अन्यथा तिथंच तो अडकला. आणि यातच अडकलेले आहे आपण. हे सारं समाजामध्ये चालतं, घरामध्ये चालतं. नैतिकता हा धर्माचा पाय आहे. मग अनैतिक काय काय आहे? खोटं बोलणं अनैतिक आहे. माझ्याकडे 10 रुपये पण मी 100 सांगतो, अनैतिक आहे. मोठेपणा, हे मीच केलं, माझ्यामुळेच झालं, अनैतिक आहे. किंवा मनाच्या भावना निर्माण करतो, हा असाच असेल, हा असाच बोलला असेल, तो तसाच असेल, अनुमान करतो. भालेराव साहेब असे आहे, काकासाहेब असे आहे, दादासाहेब असे आहे, बाबासाहेब असे आहे, लेबल चिटकवतो, करतो की नाही? हे जीवत्व आहे सर. यातून आपण बाहेर पडत नाही. यातून बाहेर पडणं म्हणजे जीवातून बाहेर पडणं. आपण आजही आपण याच्यातच अडकलेलं आहे. यातून जेव्हा बाहेर पडू तेव्हा देवतेतून बाहेर पडू. कारण हे सारं देवतेचं कार्य आहे, हे देवतेचं अधिष्ठान आहे, देवतेचा धर्म आहे. वंचकत्व काय? देवतेचा धर्म. स्वाभिमानी देवता, स्वार्थी देवता, आहे की नाही? सर्वच आहे ना. मग देवता आहे, आपणही आहे. मग आपण तसं वागत असेल तर याचा अर्थ काय? आपण देवतेचा धर्म सांभाळतोय. परमेश्वर निराभिमान, कोणाचा आहे, कशाचा अभिमान नाही. परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक. अभिमान आहे का? मी अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, मी आपण बघणार आहोत. आहे का अभिमान? देवांत आम्ही निराभिमान, पण आपल्या लागेच अभिमान. जो आपला आहे त्याच्यासाठी अभिमान आहे देवाचा, कोणासाठी नाही आहे. पण तशी उंची आपल्याला गाठावं लागेल. परमेश्वर काय करतात? जीवाला सम करतात. सम, त्यानंतर मग प्राप्ती ना. ईश्वरासारखे ईश्वर नाही करत, पण ईश्वरासारखे करतात. ईश्वरासारखे परमेश्वर करणार आहे, तेच करून घेणार आहे का? नाही, आपल्याला करावं लागेल. परमेश्वर सम, जीव विषम. म्हणजे जीवानी जीवत्वातून बाहेर पडणं म्हणजेच जीवानी जीव समजून घेणं. कर्मकांड ऋतवैकल्य देवतेचे आहे, त्यातून आपण बाहेर पडणं म्हणजे देवतेला समजून घेऊन देवतेला सोडणं. आणि प्रपंच हा विषय तर खूपच मोठा आहे, जो विस्तार आहे, जो गरजेचा आहे. किती आहे, केव्हा आहे, कुठपर्यंत आहे, कधी थांबायचं आणि कोणत्या वेळेस निघायचं, याचं तालमेल तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही प्रपंच समजून घेतला असं समजायचं. अन्यथा प्रपंच करतो, प्रपंच समजत नाही. एखाद्या वय झालेल्या माणसाला आता काहीच नाही राहिलं, आता त्याच्या हातात नाही राहिलं, तो बसलेला आहे मस्त निवांत एकदम शून्यात नजर टाकून. त्या म्हातारीला विचारते, म्हणते काय खरं नाही, काय खरं नाही, ती काय सांगते काय खरं नाही. का हे जे केलं मी ते खरं नव्हतं, पण ते खरं म्हणून मी स्वीकारलेलं होतं. हे कधी कळतं? जेव्हा हातातून सारं जातं. आणि बोधदाता परमेश्वर जरी असला, ज्याला बोध दिला त्याला हे कळालं पाहिजे का कोणत्या वेळेस थांबायचं, कोणत्या वेळेस निघायचं, कोणत्या वेळेस काय करायचं, किती करायचं. त्याला तर शब्दाद्वारे परमेश्वराने बोधाद्वारे त्याला सांगितलेलं आहे ना. त्याला माहीत नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला बोध नव्हता, म्हणून त्यांनी आयुष्य घालवलं. तुम्हाला बोध आहे, ज्ञान आहे, अभ्यास आहे. किती वर्ष? 27 वर्ष. बारदुने 24 म्हणजे 2 तपाच्या पुढे किती गेले वर्ष? 3 वर्ष. तिसऱ्या तपपूर्तीकडे आपली वाटचाल आहे. आणि तरी आपल्या ते लक्षात येत नसेल तर मग देव आपल्याला किती समजला, किती कळाला, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विषय मोठा जरी असला, गहन जरी असला, तर परमेश्वराने अत्यंत सोपा सरळ करून सांगितलेला आहे. बोधाद्वारे तो आपल्याला जाणवलेला आहे.
आणि दररोजच्या अनुभवातून तर आपण घेत पण असतो. जितका अनुभव मोठा सांसारिक जीवनामध्ये अडी अडचणी संकट चढ उतार जेवढे क्रिटिकल तुमचं लाईफ आहे ना, संघर्षमय लाईफ आहे ना, तेवढी धर्माची प्रचिती तुम्हाला जास्त. ज्याला काहीच अनुभव नाही गुळगुळीत, त्याला धर्माची प्रचिती लवकर येण्याची शक्यता नाही. मला कुठलाच ताण नाही. म्हणून सर्वात मोठा ताण आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. संघर्षमय जीवन ज्यांनी जगलं ना त्याला धर्माची प्रचिती लवकर येते. का तर त्याला ती अनुभूती यायला, टच व्हायला, त्या व्यवहारी बुद्धी धर्मी उपयोगाला लागायला भरपूर लगेच त्याचा जो सिक्स सेन्स ह्युमर जो आहे ना तो टच होतो लगेच. परमेश्वराचं जे अस्तित्व आहे त्याला लवकर जाणवतं. संकटकाळी आपण काय करतो, परमेश्वराची प्रार्थना करतो. त्या संकटातून बाहेर पडलं का त्याचा अस्तित्वाची लगेच जाणीव होत असते, अनुभूती येत असते. आणि हे कोण करेल, त्याचं संघर्षमय जीवन आहे, चढ उतार आहे, अडचणीचं आहे. आणि हे कोण अडचणीचं संघर्षमय जीवन कोणाचं असतं, सांसारिक माणसाचं. संसार अनित्य आहे, तो स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करून त्यांनी संघर्ष केलेला असतो. प्रत्येकाचाच प्रत्येकाच्या लेवलवरती संघर्ष आहे, चढ उतार आहे, अडचणी आहे, प्रॉब्लेम्स आहे. त्यांनी त्याच्या पद्धतीनं मात केलेला आहे. परंतु त्यातून तो किती सावध झाला, त्यातून तो किती शिकला, त्यातून त्याला प्रचिती किती आली, त्या प्रचितीतून परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा त्याची किती निर्माण झाली, हे सर्व काही त्याचा रिझल्ट देऊन जातं. म्हणून प्रपंच समजून घ्या, जाणून घ्या. आणि तो काय आहे, देवानी जी ब्रह्मवाणी सांगितलेली, ब्रह्मसिद्धांत सांगितलेला आहे, तो मात्र आपल्या डोक्यामध्ये उतरावा. तो जर उतरावला तर आपण सावध होऊ, बॅलन्स ठेवू आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जी आपली वाटचाल आहे ती सातत्यपूर्ण प्रयत्नपूर्वक आपण करत राहू. अन्यथा थांबून जाऊ. थांबलो तर संपलं. इथून मागे तेच केलं ना आपण. न थांबता सातत्यपूर्ण आपला तो प्रयत्न असला पाहिजे. उद्याचा दिवस आपल्यासाठी नवीन असला पाहिजे. उद्याचा दिवस आपला काहीतरी वेगळा असला पाहिजे. उद्याचा दिवस आपला नवीन जन्म झाला अशी जाणीव झाली पाहिजे, असली पाहिजे. आजचा दिवस आज माझ्या हातात आहे ही निष्ठा असली पाहिजे. कालचा दिवस हातातून गेला, आजचा दिवस माझ्या हातात आहे. आज मी काय करू शकतो, चालू वर्तमान काळ, हा जर आपण लक्षात घेतला तर धर्म खूप अवघड नाही. आत्मविश्वासाने आपण तो स्वीकारला तर नक्कीच परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.